नमस्कार सर्वांना. आज आपण टी-ई-टी परिसर अभ्यास 2018 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर लगेच सुरू करूया आपण. बघा पहिला क्वेश्चन. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? 1. जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या किमान 60 असते. 2. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. 3. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असले पाहिजे. 4. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. योग्य विधान दर्शवणारा पर्याय. काही जणांनी बरोबर उत्तर दिलेले आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? 1. माहितीचा अधिकार. 2. मतदानाचा अधिकार. 3. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आणि 4. मानव अधिकार. बघा याच्यामध्ये काल आपण क्वेश्चन बघितला होता की काल मूलभूत अधिकार दिले होते आणि त्यातला मूलभूत अधिकार नसणारा पर्याय आपल्याला शोधायचा होता आणि आज तोच सेम क्वेश्चन रिपीट वेगळ्या प्रकारे झालाय. आज आपल्याला मूलभूत अधिकार जो आहे तो यातला निवडायचा आहे. कालच्या प्रश्नपत्रिकेत सेम क्वेश्चन होता असाच. माहितीचा अधिकार हे असू शकत नाही. मतदानाचा अधिकार, मानव अधिकार हे तीनही पर्याय मूलभूत अधिकारात येत नाहीत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते? 1. शिलाँग. 2. कोहिमा. 3. इटानगर आणि 4 आहे ऐजॉल.
आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे शिलाँग. उच्च न्यायालय ठिकाण आहे शिलाँग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? 1. जागतिक आरोग्य संघटना, 2. अन्न व शेती संघटना, 3. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आणि 4th आहे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. काही जणांनी बरोबर उत्तर दिलेले आहे. या क्वेश्चनचा आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर 1 आहे म्हैसूर सिल्क, 2 लखनवी चिकन, 3 हिमरू आणि 4 कडियल. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय विचारलाय त्यांनी. म्हैसूर सिल्क तर आपल्याला माहिती आहे. लखनवी चिकन, कडियल हे पण वस्त्राशी संबंधितच आहे. हिमरू हे आपण बघितलं, ह्या हिमरू ही शाल आहे. राखी मॅमने बरोबर उत्तर दिले. बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिले. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? अ. पृथ्वीचा कललेला आस, ब. पृथ्वीची कक्षीय गती. ऋतू निर्माण होतात आपल्या पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू का निर्माण होतात? तर त्याचे 2 रिझन दिले तिथं. पृथ्वीचा कललेला आस, पृथ्वीची कक्षीय गती. तर मग पर्याय आहेत फक्त अ, दुसरा पर्याय आहे फक्त ब, तिसरा आहे दोन्ही अ आणि ब आणि चौथा आहे अ आणि ब दोन्हीही नाही.
या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीची कक्षीय गती या 2 कारणांमुळेच पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. आता जसं की समजा हा क्वेश्चन तुमचा चुकलेला असेल, तर लगेच याच्याशी संबंधित डिजिटल साक्षरवर जो व्हिडिओ आहे ना, तो लगेच बघून घ्यायचा. म्हणजे आपली तासिका संपली, की लगेच तो व्हिडिओ ते बघून घ्यायचे. 7 प्रश्न चुकलेत किंवा 8 प्रश्न चुकलेत. मग त्यामुळे काय होतं लगेच रिवाईज होतं आणि लगेच रिव्हिजन होते आणि परीक्षेमध्ये तुम्हाला आठवण्यास मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पणजी कनिवल जैसलमेरसाठी काय? 1 मारवाड उत्सव, 2 मेवाड उत्सव, 3 रणभूमी उत्सव आणि 4 मरुभूमी उत्सव. ह्या प्रश्नपत्रिकांचे PDF मिळाले नसतील तर सरांना सांगते मी PDF पाठवण्यासाठी. या क्वेश्चनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मरुभूमी उत्सव. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शवणारा पर्याय कोणता? विसंगत असणारी बाब. 1 जैववैविध्य संवर्धन क्षेत्राचा एक भाग, 2 मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर, 3 युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये समावेश आणि 4th आहे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. भारतातील पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये. चालेल, मी आपल्या जेव्हा प्रश्नपत्रिका सर्व सोडून होतील ना, त्यानंतर मी तुम्हाला या प्रश्नपत्रिके संदर्भात शॉर्ट एक PDF तुम्हाला पाठवेल मी नंतर. त्यात शॉर्ट नोट्स असतील म्हणजे तुम्ही त्या आजपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील त्याच्याशी संबंधित नोट्स असतील त्या. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. उत्तर बरोबर आलेलं आहे सर्वांचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? 1 सिंधुदुर्ग व नागपूर लोह खनिज, 2 रत्नागिरी व कोल्हापूर बॉक्साईट, 3 गोंदिया व यवतमाळ लोह खनिज आणि 4th आहे रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट. भूगोलसाठी 5वी, 6वी, 7वी आणि 8वी.
हे 4 स्टेट बोर्ड जरी वाचले आपण तरी पूर्ण क्वेश्चन कव्हर होतात भूगोलचे. पेपर 1 साठी कव्हर होतात. पेपर 2 साठी थोडंसं डीप मध्ये आहे. पण पेपर 1 साठी होऊन जातं 5वी, 6वी, 7वी, 8वी वाचल्यानंतर. इतिहास पण आणि भूगोल पण. अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय विचारला आहे. अयोग्य जोडी. योग्य आणि अयोग्य या म्हणजे एका अक्षरामुळं कधी कधी खूप कन्फ्युजन होतं पेपरमध्ये. या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी विचारले. हा, बरोबर उत्तर दिलंय राखी मॅम तुम्ही. अजून बऱ्याच जणांनी दिलंय बरोबर उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? बघा काल असा क्वेश्चन मला वाटतं आपण 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितला आपण असा क्वेश्चन. आता हा पण क्वेश्चन 2018च्या अनुषंगाने आहे हा. कारण आजच्या 2026 आणि 2018 तर त्यावेळेसचा हा क्वेश्चन आहे. आणि जात नसलेल्या विचारलंय. 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण हाच सेम असाच क्वेश्चन होता. त्यामध्ये पण असंच होतं की कोणती जोडी आहे की त्या जिल्ह्यांमध्ये महामार्ग जात नाहीये, राष्ट्रीय महामार्ग. हो बरोबर आहे मॅम. आता सगळ्याच जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातात आता 2026 मध्ये. पण हा क्वेश्चन आपण 2018ची प्रश्नपत्रिका सोडवतोय त्यावेळेस विचारलेला हा क्वेश्चन आहे. त्या अनुषंगाने आपण एक अंदाज बांधू शकतो. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, परभणी, हिंगोली आणि लातूर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? एक समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. 2 समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो. आणि 3 भूरचनेची लांबी व रुंदी दर्शविण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात. आणि 4 समोच्चता रेषा दरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो. समोच्चता दर्शक रेषेचे वैशिष्ट्य. हा क्वेश्चन थोडा संदिग्ध आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये नंतर शिक्षण परिषदेने क्वेश्चन कॅन्सल केलेले आहेत. आता 2025 चीच आत्ताची लेटेस्ट आपण बघितली तर त्यामध्ये क्वेश्चन कॅन्सल झाले होते नंतर.
याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 आन्सर आहेत याचे. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो आणि समोच्चता रेषा दरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो. हे समोच्चता दर्शक रेषेचे वैशिष्ट्य आहेत हे दोन्ही पण. हे दोन्ही दिलेले आहेत. आपण स्टेट बोर्ड वाचलं तर हे दोन्ही पर्याय आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. बहुतेक हा पण क्वेश्चन त्यावेळेस कॅन्सल झालेला असू शकतो. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या वनात आढळतात? 1 उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, 2 उष्ण प्रदेशीय काटेरी वने, 3 खारफुटीची वने, 4 उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने. सुंदरी, कांदळ व तिवर. या क्वेश्चनचा आन्सर सर्वांचं बरोबर आलेलं आहे. म्हणजे कोणीच आतापर्यंत चुकीचं उत्तर दिलेलं नाहीये. याचं उत्तर बरोबर आहे तुमचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायांपैकी कोणता? 1 प्रेरक, 2 संप्रेरक, 3 चेतातंतू आणि 4 चेतारज्जू. वैशाली मॅमचं बरोबर आहे. कीर्ती मॅमचं पण बरोबर आलेलं आहे. राखी मॅमचं पण बरोबर आहे. रासायनिक संदेशवाहक म्हटलं की चेतारज्जू हे नाहीयेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संप्रेरक. हा बरोबर उत्तर दिले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील पर्यायांपैकी संसर्गजन्य रोग कोणते? 1 गजकर्ण व गाऊट, 2 गाऊट व कुष्ठरोग, 3 कुष्ठरोग व इसब आणि 4 आहे इसब व गजकर्ण. हा फास्ट उत्तर येत आहेत आणि बरोबर उत्तर येत आहेत सर्वांचे. राजश्री मॅम बरोबर उत्तर दिले. मोनाली मॅम, नरेश सर 1+, स्वाती मॅम, देवयानी मॅम सर्वांनीच बरोबर उत्तर दिले. रोहिणी मॅम, बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? 1 निकोटीन, ब टार आणि क कार्बन मोनॉक्साईड. तर फक्त ब, फक्त ब क, तिसरा पर्याय दोन्ही क आणि आणि चौथा पर्याय आहे तिन्ही ब आणि क. छाया मॅम बरोबर उत्तर आले. सर्वांनीच बरोबर उत्तर दिले याचं.
याचा आन्सर आहे तिन्ही पण, निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही घातक पदार्थ निर्माण होतात तंबाखू खाल्ल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, 135 रिपीट झाला इथे. बरं, 136 बघा. खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? एक, प्रामुख्याने पक्षामध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावर ठरते. 2, प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. 3, फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्र असतात. आणि 4, मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रांवर आढळते. आवाज येत नाहीये का माझा? आता येतोय का? हा, बरोबर उत्तर येत आहेत. राजश्री मॅम, तुम्ही परत एकदा लेफ्ट होऊन जॉईन व्हा परत. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. सॉरी, 3 ला. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. हे आपल्या 136 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? 1, श्राव्यातीत ध्वनी. 2, कॅरमला इंजेक्शन पद्धत. 3, गॅमा किरणांचा मारा. आणि 4, पाश्चरायझेशन पद्धत. हा, शोभा मॅमनी बरोबर उत्तर दिले. वैशाली मॅमनी पण बरोबर उत्तर दिले. राखी मॅमचं पण बरोबर आलेलं आहे. देवयानी मॅम बरोबर आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, गॅमा किरणांचा मारा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि परिणाम समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. फक्त अयोग्य. दुसरा आहे फक्त ब योग्य. तिसरा आहे अ आणि ब दोन्ही योग्य. आणि चौथा आहे अ आणि ब दोन्ही नाही. हा, नरेश सरांनी बरोबर उत्तर दिले. 1+ कीर्ती मॅम यांनी बरोबर उत्तर दिले. या क्वेश्चनचं आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? 1. स्वयंपोषी असणे. 2. परिसंस्थेतील तृतीय भक्षक. 3. परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत. आणि 4. असेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. विघटक म्हटले, विघटक. विघटक असल्याचं वैशिष्ट्य. हा, राखी मॅम बरोबर उत्तर आले. 1+ त्यांचं पण बरोबर उत्तर आले. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? 1. महाराष्ट्रातील संवर्धनाचा पारंपरिक प्रकार. 2. धार्मिक पर्यटन स्थळ. 3. देवांचे वन. चौथा पर्याय या ठिकाणी PDF मध्ये हे झाला माझ्याकडूनच, पण या 3 पैकीच आन्सर आहे. हा, वैशाली मॅम बरोबर उत्तर आले तुमचं. बरोबर आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने खालील पर्यायांपैकी कशावर लिहित असे? 1. कुंकुपत्र. 2. कच्च्या विटा. 3. पत्रगुच्छ. आणि 4. शीळ. हा, बरोबर उत्तर आले सर्वांचं. काही जणांनी थोडस कन्फ्युज होऊन उत्तर चुकतंय त्यांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? 1. पूर्वीचा. 2. पूर्वेकडील. 3. पंडित. आणि 4. पुरोगामी. हा, बरोबर उत्तर यायले सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. पूर्वीचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? 1. वर्धमान महावीर. गौतम बुद्ध. चंद्रगुप्त मौर्य. सम्राट अशोक. आणि दुसरा पर्याय गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. तिसरा पर्याय आहे गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य. आणि चौथा आहे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य. आपण स्टेट बोर्ड वाचताना पण त्यांनी क्रमानेच दिलेलं आहे. हा, बरोबर उत्तर आले सर्वांचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वर्धमान महावीर.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? फास्ट उत्तर द्या ह्या प्रश्नाचं. बरोबर यायला सर्वांचं उत्तर याचं. आसावरी मॅम, वैशाली मॅम, VOY2 सर्वांनीच बरोबर उत्तर दिले. स्वाती मॅम, थोडस तुम्ही एकदा परत थोडस रीड करा क्वेश्चन, परत एकदा वाचा, लगेच लक्षात येईल तुमच्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायांपैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? 1 महाकवी सूरदास, 2 चैतन्य महाप्रभू, 3 संत नरसी मेहता आणि 4 संत एकनाथ. गुरु ग्रंथ साहिब कोणाच्या रचनांचा समावेश आहे त्यामध्ये? हा, राखी मॅमनी करेक्ट उत्तर दिले. देवयानी मॅमचं पण बरोबर आले. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, चैतन्य महाप्रभू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य विधान कोणती? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. 2 निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरचा जहागिरी बक्षिसी दिली होती. यामध्ये पहिला पर्याय आहे फक्त अयोग्य, दुसरा पर्याय आहे फक्त ब योग्य, तिसरा आहे दोन्ही अ आणि ब योग्य, चौथा आहे दोन्ही अ आणि ब अयोग्य. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अयोग्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? नसलेल्या विचारले या ठिकाणी. त्या न आणि अ मुळे परीक्षेमध्ये खूप कन्फ्युजन होतं. पाईक नसलेल्या: 1 नूर बेग, 2 सलाबत खान, 3 काझी हैदर आणि 4 सिद्धी मिसरी. हा, बरोबर उत्तर आलंय, सर्वांचं बरोबर आलेलं आहे. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, सलाबत खान. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? हा एक प्रश्न फिक्स म्हणजे असतो, म्हणजे असतोच. अष्टप्रधान मंडळाविषयी म्हणजे प्रश्न
आहे म्हणजे आहेच. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलंय, की शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आहेच. फिक्स आहे. 2025 मध्ये पण विचारलेले आहेत. या क्वेश्चनचा आन्सर आहे अमात्य व सचिव. पर्याय क्रमांक 1 अमात्य व सचिव. नेक्स्ट क्वेश्चन बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते होते? 1. पुरंदरच्या तहात मुघलांनी दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळविणे. 2. सिद्दी जोहरवर वचक बसविणे. 3. शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. आणि 4. आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे. शोभा मॅम, वैशाली मॅम बरोबर उत्तर आले. राखी मॅम, कीर्ती मॅम परत एकदा वाचा तुम्ही. क्वेश्चन वाचा, पर्याय वाचा. देवयानी मॅम बरोबर आलेले. सर्वांनी बरोबर उत्तर दिलेले आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे हे त्यामागचं कारण आहे सुरतेवरील छाप्याचे. आता लास्ट क्वेश्चन बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? आता इथं फक्त पर्याय आहे ना, हळूने वाचा, कारण काय होतं घाईमध्ये प्रश्न चुकतो असं. हा, राखी मॅम बरोबर उत्तर आले तुमचं. वैशाली मॅम, व्यवस्थित वाचा, व्यवस्थित वाचा. या क्वेश्चनचा आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. सोन्याचा होन होता आणि तांब्याची शिवराई होती. हे लक्षात ठेवा. तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन. शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळ, त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, यावर मोस्ट ऑफ दी म्हणजे सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न बघायला भेटलेत आपल्याला. तर सर्वांनी आता किती गुण मिळाले 30 पैकी हे एकदा कमेंट करा थोडं. राखी मॅम 29 गुण. नरेश सरांना 25 गुण. अच्छा, राखी मॅम या फर्स्ट क्वेश्चन झाल्यानंतर जॉईन झाल्या म्हणून 29 आहे. अदरवाईज त्यांना 30 पैकी 30 मिळाले असते. बघा राखी मॅम, तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन दिलाय मी. तोपर्यंत बाकीचे तुमचे गुण सेंड करा.
बरोबर उत्तर दिले राखी मॅम तुम्ही. याचा अर्थ तुम्हाला आजच्या पेपरमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळालेत. या क्वेश्चनचा आन्सर पर्याय क्रमांक 2च आहे. त्यामुळे 30 पैकी 30 गुण घेतलेत तुम्ही. अभिनंदन तुमचं. छान मार्क येत आहेत सर्वांना. हो मॅडम राखे मॅडमचं तर अभिनंदनच. आउट ऑफ घेतल्यामुळे पुढच्या सब्जेक्ट मध्ये थोडे कमी जास्त जरी पडले तरी कव्हर अप होतं इकडे. हो नक्कीच. हम्म. मॅम मी होस्ट बनवते तुम्हाला. हो चालेल. बघा स्क्रीन दिसते, आवाज येतोय, सांगाय का? पेपर 1 व पेपर 2 साठी. ओके. तरंगाच राहिलेले पॉइंट घेणार आहोत आपण. चल रेकॉर्डिंग सुरू करूया.